नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। आज 31 जुलै वार आहे, बुधवार आणि आज आलेली आहे कामिका एकादशी। कामिका एकादशी श्री हरी विष्णू यांना समर्पित असते। तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येत असतात। प्रत्येक एकादशीचं महत्त्व आणि जे पुण्यफळ आहे ते वेगवेगळं मिळत असते। या एकादशीच्या दिवशी दानधर्म आणि गरीब व्यक्तींची सेवा आणि त्यांना दान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। म्हणून या दिवशी आपण काही व्रत, उपासना आणि सेवा केल्याने श्री हरी विष्णूची आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त होते। म्हणून या एकादशीच्या दिवशी श्री हरी विष्णूची पूजा विधी केल्याने आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त होतो। आणि भगवान श्री हरी विष्णू बरोबरच माता लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनातील सर्व दुःख, संकट, विघ्न याचा नाश होत असतो आणि आपली भरभरून प्रगती होत असते। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये असा एक अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे। संध्याकाळी आपल्याला कापूरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे। ही वस्तू जाळल्यामुळे कितीही प्रखर पितृदोष आहे, दोष आहे, नकळत कळत झालेले जे पाप आहे ती नष्ट होऊन आपली भरभरून प्रगती होत असते। व त्याचबरोबर घरातील 7 पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन घरामध्ये मुलाला नोकरी लागते, घरामध्ये व्यवसाय जो आहे तो चांगला चालायला लागतो। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, हा जो उपाय आहे हा उपाय करण्यासाठी संध्याकाळची आणि सकाळची वेळ अत्यंत उपयुक्त आहे। शक्यतो तुम्ही संध्याकाळीच हा उपाय करू पहा। हा उपाय करण्यासाठी तुम्ही सकाळी तर संध्याकाळपर्यंत हा 12 वाजेपर्यंत उपाय करू शकता। तर तुम्ही संध्याकाळची जी वेळ आहे 6ची ती माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते। यावेळी जर तुम्ही उपाय करत आहात तर त्याचं लगेचच निश्चितच फळ तुम्हाला प्राप्त होते। लक्ष्मी घरात येण्याच्या वेळी जर आपण हा उपाय केला तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात वास करत असते। म्हणून तुम्हाला जमत असेल तर आवर्जून या वेळेतच हा उपाय करून पहा। तर हा उपाय कशासाठी करायचा आहे तर पहा, घरामध्ये खूप वास्तुदोष असतो, घरामध्ये खूप संकट, विघ्न यायला लागतात, हातात काम घेतलेले पूर्ण होत नाही, घरामध्ये पैसा हा टिकत नाही, भरपूर दोष असल्यामुळे कोणत्याही कामामध्ये आपल्याला सतत अडचणी निर्माण होतात, कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण होत नाही, आपल्या कुटुंबामध्ये कोणाचेही घरामध्ये व्यवसाय, नोकरी चांगल्या प्रकारे चालत नाही व त्याचबरोबर पैसा घरामध्ये टिकत नसेल, घरामध्ये धनलक्ष्मी, माता लक्ष्मी वास करत नसेल, घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न आहे पण ती स्थिर नाही, यामुळे घरामध्ये कोणतेही कार्य जे आहे ते सफल होत नाही। जर आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त दोष असेल, वास्तुदोष असेल तर घरामध्ये सतत वादविवाद व्हायला लागतात व त्याचबरोबर घरामध्ये आजारपण वाढायला लागते। घरामध्ये एक आजारी पडला की दुसरा आजारी पडतो, असे घरामध्ये विघ्न एकामागून एक यायला लागतात। म्हणून अशा तिथीला आपण जर घरात उपाय केला तर 100% आपल्या घरामध्ये जो वास्तुदोष आहे, दोष आहे ती निघून आपल्या घराची, मुलाची जी प्रगती आहे ती भरभरून होत असते। म्हणून हा उपाय केल्याने घरातील नकारात्मकता आहे ती निघून घरामध्ये चांगलं शुद्धतेचं वातावरण तयार होत असते। कापूर घरात जाळल्याने घरातील जी नकारात्मकता आहे ती दूर होऊन घरामध्ये वातावरण शुद्ध व्हायला लागते। म्हणून आपल्या घरामध्ये कोणतीही पूजा विधी असेल किंवा लग्न कार्य असेल त्या अगोदर घरामध्ये कापूर हा नक्कीच जाळला जातो। म्हणून कामिका एकादशीच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्याच्या नंतर आपल्याला हा एक उपाय करायचा आहे। हा उपाय खूप सोपा आहे आणि अत्यंत प्रभावशाली आहे। हा उपाय करण्यासाठी संध्याकाळी आपल्याला विधिवत पूजा करायची आहे। श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर एक कापुराचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यानंतर पहा, एक पंती असेल, पंती तुम्ही घेऊ शकता, जी मातीची पंती आहे ती घेऊ शकता। त्यानंतर यामध्ये आपल्याला 5 भीमसेन कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत। तर पहा, कापुराचं जे भांडं आहे ते आवर्जून विकत तुम्ही घेऊन येऊ शकता आणि कापुराच्या भांड्यामध्ये जर तुम्ही रोज अशा कामिका एकादशी असेल किंवा योग्य तिथी असेल त्या दिवशी जर तुम्ही या कापुराच्या भांड्यामध्ये कापूर जाळत असाल तर घरामध्ये अत्यंत शुभ मानले जाते। आणि यामध्ये आपल्याला 2 वेलची टाकायच्या आहेत आणि त्यानंतर 2 लवंग टाकायचे आहेत आणि गाईचं जे शुद्ध तूप आहे ते आपल्याला 2 चमचे इथे टाकायचं आहे।
तर लवंग घेत असताना त्याला फूल असावं अशा पद्धतीने आपल्याला लवंग घ्यायचे आहेत. त्यानंतर जे वेलची घेतलेली आहे तर ती हिरवी असायला हवी अशा पद्धतीने घ्यायची आहे. तर पहा, लवंग आणि जी वेलची आहे ती माता लक्ष्मीला घरामध्ये आकर्षित करत असते. यामुळे घरामध्ये सुख समृद्धी धन ऐश्वर्यामध्ये बरकत होत असते. म्हणून कापूर आणि त्याचबरोबर ह्या लवंगा आणि जी वेलची आहे ती घरामध्ये संध्याकाळी जाळली जाते. म्हणून आपल्याला 2 वेलची आणि 2 लवंग इथे आपल्याला कापुरासोबत जाळण्याकरिता घ्यायचे आहेत. आणि तुमच्या घरामध्ये जो लहान बाळ आहे किंवा मोठे मुले आहे ते जास्त प्रमाणात चिडचिड करत असेल किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला नकार देत असेल, कोणतीही गोष्ट ऐकत नसेल, हट्टीपणा करत असेल, तर त्यासाठी आपल्याला आणि त्याचबरोबर घरामध्ये खूप आजारी व्यक्ती आहे, एकामागून एक आजारी व्यक्ती घरामध्ये सतत आजारी पडत आहे, त्यासाठी आपल्याला इथे पिवळी मोहरी घ्यायची आहे. तर पहा, पिवळी मोहरी तुम्हाला एखाद्या कोणत्याही दुकानामध्ये सहजच मिळून जाईल. आणि त्यानंतर आपल्याला ही जी पिवळी मोहरी आहे ती उजव्या हातात घ्यायची आहे. मुलाच्या अंगावरून संध्याकाळी 6 वाजल्याच्या नंतर आपल्याला 7 वेळा डोक्यापासून तर पायापर्यंत उतरून घ्यायची आहे. आणि त्यानंतर ही जी पिवळी मोहरी आहे, जिथं कापुराचं भांडं घेतलेलं आहे त्या कापुराच्या भांड्यामध्ये आपल्याला पिवळी मोहरी टाकायची आहे. आणि त्यानंतर हे जे वस्तू घेतलेले आहे, कापूर घेतलेला आहे, तर उंबरवट्यावर आपल्याला जायचं आहे. उंबरवट्यावर 2 तमालपत्र घ्यायचे आहे आणि 11 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. आणि उंबरवट्यावर आपल्याला कापुरासोबत ह्या वस्तू प्रज्वलित करायचा आहे. आणि याचा जो धूर आहे तो सर्व घरामध्ये दाखवायचा आहे. खिडकी आणि दरवाजा पूर्ण उघडं करायचे आहेत, ज्यामुळे घरातील जो जीवजंतू आहे, त्याचबरोबर नकारात्मकता आहे, दोष आहे, ती निघून आपल्या घराची जी प्रगती आहे ती भरभरून होत असते. कोणतीही मंत्र आणि उपासना तुम्हाला करायची नसेल किंवा तुम्ही उपास केलेला नसेल तर तुम्ही संध्याकाळी हा उपाय नक्की करून पहा. तुमच्या घराची जी प्रगती आहे ती नक्की होत असते. घरामध्ये विघ्न, संकट, नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात असेल तर सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रभावित करत असते. आणि हा उपाय करत असताना मनामध्ये एक सकारात्मकता असायला हवी, ज्यामुळे जे तुम्ही उपाय करत आहात त्या उपायाचं निश्चितच 100% फळ तुम्हाला प्राप्त होते. तर पहा, यामध्ये जे तूप टाकलेलं आहे, तूप टाकल्यामुळे किंवा तुपाचा दिवा लावल्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित करत असते. म्हणून हा एक उपाय संध्याकाळी 6 वाजल्याच्या नंतर करून पहा. घरामध्ये कोणतेही वास्तुदोष तयार होत नाही. नोकरी असेल, मुलाच्या शिक्षणात प्रगती हवी असेल, घरामध्ये नातेसंबंध तुटलेले आहे, पती पत्नीमध्ये वाद होत असेल तर ते सर्व चांगले होऊन घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते. घरामध्ये वातावरण जे आहे ते शुद्ध होत असते. म्हणून हा एक उपाय संध्याकाळी करून पहा. घरामधील सर्व दुःख संकट याचा नाश होतो. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.